वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, इंग्लंडनं 150 वर्षात भारतातून लुटलेली एकूण संपत्ती किती? हा प्रश्न बऱ्याचशा भारतीयांच्या मनात होता, परंतु आता या प्रश्नाच्या उत्तराचा उलगडा केलाय ऑक्सफॅम या फर्मने. याने एक रिपोर्ट सादर केलाय. हा रिपोर्ट 2025 चा आहे आणि याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर सापडलंय की एकूण किती संपत्ती या 150 वर्षात इंग्लंडनं भारतातून लुटून नेली. आणि याचं जेव्हा उत्तर सापडलं तर फक्त भारतच नाही, जगातील प्रत्येक देश हा त्यांचे डोळे अवाक झाले ती संपत्ती पाहून. कारण की ती अमेरिकेच्या इकॉनॉमीच्या कितीतरी पट, भारताच्या इकॉनॉमीच्या 12 पटीपेक्षा जास्त एवढी ती संख्या निघाली आहे. काय ती संपत्ती, किती ती संपत्ती आणि कशा प्रकारे इंग्लंडनं भारतातून ती लुटून नेली, या सगळ्या गोष्टीचा आज आपण अनालिसिस करणार आहोत. तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ऑक्सफॅम रिपोर्ट. सगळ्यात पहिले पाहूया हे ऑक्सफॅम रिपोर्ट असते काय. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगू इच्छितो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दरवर्षी एक मीटिंग भरत असते. ती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मीटिंग भरण्याच्या एक दिवस आधी जो ऑक्सफॅम हा फर्म आहे हा आपला अहवाल प्रसिद्ध करतो. हा अहवाल बऱ्याचशा अर्थाने युनिक असतो, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या संपत्तीच्या संबंधित त्या सांगितल्या जातात. जगभरात किती बिलिनियर्स वाढले, वाढण्याचा दर किती होता, हे बिलिनियर्स कोणता देश सोडून जात आहे, सोडून गेल्यावर कोणत्या देशामध्ये स्थायिक होता, या संबंधीच्या बऱ्याचशा अशा गोष्टी अहवालात येत असतात. आणि यावेळेच्या अहवालाचं एक विशेष त्यांनी नाव सुद्धा दिलंय. त्यांनी दिले टेकर्स नॉट मेकर्स या प्रकारचं या अहवालाला त्यांनी नाव दिलंय की घेणारे परंतु बनविणारे नाही. तर हे ऑक्सफॅम रिपोर्ट हा विशेषतः भारतासंबंधित यावेळेस याच्यामध्ये बरीचशी माहिती आली आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश राजवट जेव्हा भारतावर होती तर त्यांनी एकूण किती संपत्ती भारतातून लुटून नेली ही सगळी याचा खुलासा त्यांनी केलाय. त्यांनी सांगितलंय की 64.82 64.82 ट्रिलियन US इतकी संपत्ती या ब्रिटिशांनी भारतातून लुटून नेली. तुम्हाला माहित आहे आपल्या काही दिवसाआधी सध्या भारताची जी इकॉनॉमी आहे ती 5 ट्रिलियन होणार अशा घोषणा बऱ्याच झाल्या होत्या, परंतु सध्या आजच्या घडीलाही भारताची जी इकॉनॉमी आहे ती $3 ट्रिलियन आहे. किती आहे? 3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स. आता विचार करा, आज आपल्या भारतातली इतकं प्रगत होऊन सुद्धा किती आहे? 3 ट्रिलियन US आणि याने लुटून किती नेली आहे? 64 ट्रिलियन US त्यांनी इतकी आपली संपत्ती लुटून नेली आहे. तर या दोन गोष्टी जर तुम्ही कम्पेअर केलं ना, तुमच्या लक्षात येऊन जाईल की ही या संपत्तीचा आकडा किती मोठा आहे. आणि ही संपत्ती कधीपासून? 1765 पासून तर इसवी सन 1900च्या काळात भारतातून ही संपत्ती नेली. आणि याच्यातली सगळीच्या सगळी म्हणजे ब्रिटिश सरकार किंवा ईस्ट इंडिया कंपनीने नाही घेतली. तर असं सांगितलं जाते की याच्यातली 53% 50 ते 53% पर्यंत जी संपत्ती आहे त्या इंग्लंड मधल्या 10% श्रीमंत लोकांकडे गेली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये भागीदार असणारे जे श्रीमंत लोक होते त्या 10% श्रीमंत लोकांकडे याच्यातली 50% पेक्षा जास्त संपत्ती केली. आणि 33% अशी सांगितली जाते की जवळपास तिथल्या मिडल क्लास त्याचा लाभ भेटण्यात आला होता. हा जो रिपोर्ट आहे हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या एक दिवस आधी प्रसिद्ध झाला आणि प्रसिद्ध झाल्याबरोबर पूर्ण जगभरात हा व्हायरल झाला की इतकी मोठी संपत्ती ब्रिटननं भारतातून लुटून नेली. आणि लुटून नेल्यावर एक शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही किंवा आजपर्यंत त्यांनी माफी सुद्धा मागितली नाही किंवा त्यातला एक दमडी सुद्धा त्यांनी आजपर्यंत भारताला परत सुद्धा नाही केली आहे. स्वतः भारताचा जो कोहिनूर हिरा आहे ती राणी स्वतःच्या डोक्यात लावून बसली आहे, परंतु जेव्हा तिला सांगितलं जाते की भारताचा हिरा आहे तुम्ही परत कधी देणार, तर ही बिलकुल निर्लज्जपणे स्माईल देते पण त्याच्याबद्दल एक शब्दही बोलत नाही. आणि हे सगळं कधी झालं? तर हे वसाहतवादीचं जेव्हा काळ चालू होतं, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, नंतर ब्रिटिश जो राजा होता, राणी होती, त्यांच्या काबीजमध्ये आपला भारत होता, आपला भारत गुलामीत होता, त्यावेळेस त्यांनी ही सगळी संपत्ती इथून उचलून ती ब्रिटनला नेली, युकेला नेली 1765 ते 1900च्या या काळामध्ये. आणि ही संपत्ती जवळपास 52%, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं का 50 ते 55% पर्यंतची म्हणजे 52% संपत्ती ही त्याच्या श्रीमंत लोकांनीच ती बळकावून घेतली. उरलेली 32% मध्यम वर्गाने त्याचा लाभ उठवला. मग आता तुमच्या डोळ्यात आता येत असेल की युके इतका प्रगत कसा काय झाला. मित्रांनो, सांगायच्या गोष्टी असतात, पाठीमागं वेगळंच काही सत्य असते. आणि तो सत्य काय तर सगळं त्यांनी जे त्यांची प्रगतीचं जे एवढं विशेष दिसते ना, तर ते आहे की त्यांनी भारताला एवढं प्रचंड प्रमाणात त्या काळात लुटलं आणि त्या लुटलेल्या संपत्तीचा फायदा त्यांना स्वतःचा राष्ट्र प्रगत करण्यामध्ये झालं. आणि आज ते प्रगत राष्ट्र म्हणून घोषित झालेले आहे आणि अजून आपण आजही विकसनशील देश म्हणून आहोत.
कारण आपली संपत्ती लुटूनच ते स्वतःला प्रगत करून त्यांनी घेतलाय. आणि याची तुलना जर या प्रकारे केली की समजा लंडन जो त्यांचं एक शहर आहे युकेचं, त्याला जर 50 ब्रिटिश पाऊंडच्या नोट्यात या सगळ्या संपत्तीला रूपांतरित केलं तर संपूर्ण लंडन शहरला चार वेळेस पूर्ण ढाकल्या जाऊ शकते. इतकी प्रचंड ही संपत्ती त्यांनी भारताकडून लुटून दिली. आणि त्याचा या अहवालाला ऑक्सफॅमनं नाव सुद्धा तसंच दिलं, टेकर्स नॉट मेकर्स, म्हणजे घेणारे बनविणारे नाही. आपल्याला वाटते की इतक्या सोयी सुविधा त्यांनी भारतात करून दिल्या, रेल्वे बनवली, कितीतरी डेव्हलपमेंट केल्या, किती पूल बनवले, परंतु मित्रांनो तो निधी फक्त एवढा होता की असं समजा की जसं समुद्रामध्ये एक सुई बुडून बाहेर काढली ना, त्याला जेवढा पाणी लागतो ना, बस तेवढ्याच पाण्याची त्याने भारतामध्ये डेव्हलपमेंट केली. आणि तो अख्खा समुद्र जो भारताचा होता संपत्तीच्या रूपातला, तो त्यांनी उचलून सगळा युकेला नेला. आणि पुन्हा काही विशेष गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आलं की ऐतिहासिक उपनिवेशवाद या कार्यकाळामध्ये जी असमानता आणि जी लूट त्यांनी माजवली होती ना, ते आता या नवीन रूपात, त्याचं नवीन रूप काय झालंय तर यांनी सांगितलं 2 ग्लोब, या पृथ्वीचे 2 भाग झाले. एक आहे ग्लोबल साऊथ, ज्याच्यामध्ये एशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या देशांचा, या भागांचा समावेश होतो, जो की या सगळ्या राष्ट्रांनी त्याच्यावर स्वतःची मक्तेदारी लादली होती. उपनिवेशकवाद तिथं माजवला होता. त्याच्यामुळे हे देश, या ग्लोबल साऊथ मधले सगळे देश गरीब राहिले. आणि याच्यावर राज्य करणारे जे देश होते, जे ग्लोबल नॉर्थ मध्ये होते, जसे की अमेरिका, युरोप मधील सगळे देश, आणि या लोकांनी या ग्लोबल साऊथला गुलामीत ठेवलं आणि त्यांची सगळी संपत्ती लुटून नेली आणि स्वतः ते अमीर झाले, स्वतः ते धनवान झाले, विकसित झाले. या रिपोर्टला समोर नेत ऑक्सफॅमनं अजून एक खुलासा केलाय की उपनिवेशवाद आज संपलाय, परंतु त्याचा रूपांतर आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये झालंय. या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आता या भागातल्या लोकांना स्वतःचा गुलाम बनवून ठेवलाय. जर तुम्हाला या गोष्टी भारतात आढळतात का, जरा विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा. भारतातल्या 2 कंपन्या तुमच्या लक्षात येतीलच की ज्या उपनिवेशवादच्या स्वरूपासारख्या असं वाटत आहे की संपूर्ण भारत त्यांच्याच कब्जात आलाय की काय, सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला तेच चालवत आहे की काय, आणि विरोधी पक्ष नेहमी तो जो व्यापारी आहे त्याच्या नावानं बोंबलत असतात. त्या व्यापाऱ्याचं नाव काय तुम्हाला माहित आहे का, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर या बहुराष्ट्र कंपन्यांवर त्यांनी आरोप केलाय ऑक्सफॅमनं की उपनिवेशवाद गेलं, पण या कंपन्यांनी आता सगळं त्याचं स्वरूप धारण केलंय, ज्यांचा एकाधिकार या बाजारावर चालतो. सर्व जे याचे मालक आहेत, जे शेअर होल्डर्स आहेत, ते ग्लोबल नॉर्थ मधले, म्हणजे युरोपियन कंट्रीज, अमेरिका, युके या साईड मधले, आणि याच्यात काम करणारे जे श्रमिक वर्ग आहे, आणि तो सगळा हा ग्लोबल साऊथ मधला आहे तो सगळा. आणि त्यांच्या पेमेंटमध्ये पण, त्यांच्या पगारीमध्ये सुद्धा बघा किती फरक आहे मित्रांनो. असं या ऑक्सफॅमनं खुलासा केलाय की एखादा कौशल्य असणारा व्यक्ती जर ग्लोबल साऊथ मधला असेल ना, तर त्याला 87 ते 95% कमी पगार दिला जातो ग्लोबल नॉर्थ पेक्षा. म्हणजे जर युरोपियन कंट्रीज मधला जर एखादा कारागीर असेल तर त्याला 95% जास्त पेमेंट राहते कोणापेक्षा, ग्लोबल नॉर्थ मधल्या कर्मचाऱ्यापेक्षा. म्हणजे इतका भेदभाव या मल्टीनॅशनल कंपन्या इथं करतात. या मल्टीनॅशनल कंपन्यांची सगळी ग्लोबल सप्लाय चेनवर यांची पकड आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यातून आपला स्वतःचा फायदा करून घेत असतात. म्हणूनच म्हटलं जातंय की भारत हा प्राचीन काळी सोने की चिडिया या नावानं ओळखला जायचा. आता हे रिपोर्ट जेव्हा आपण वाचू ना, तर खरंच असं वाटतं की खरंच आपला भारत हा प्राचीन काळी, म्हणजे ब्रिटिश येण्याच्या अगोदर खरंच हा सोने की चिडिया होता. नंतर हा सोना जो आहे ना, सगळ्याच्या सगळं इंग्रजांनी, ब्रिटिशांनी लुटून नेलं, फक्त चिडिया भारतात ठेवून दिली. सोनं सगळं स्वतः नेऊन गेले. कधीपासून? 1750 मध्ये जेव्हा ते भारतात आले, बस तेव्हातून जे लुटणं चालू केलं, तर 1900 इथं सांगितलंय, पण 1947 पर्यंत ते सतत लुटतच राहिले. आणि या लुटताना मित्रांनो, हा लुटताना का भारतीय नागरिक जागरूक नव्हते? त्यांची एक नीती होती. उपनिवेशवादाची एक नीती असायची की फोडा आणि राजकारण करा. इथं जाती धर्मात या लोकांना उलझवून टाकायचं, दंगे लावून टाकायचे आणि त्याचा फायदा स्वतःच्या सत्तेसाठी आणि इथलच्या नागरिकांना लुटण्यासाठी घ्यायचा, असं त्यांचं एक पूर्ण धोरण चालायचं. या बाबतीमध्ये भारताचे पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी सुद्धा एकदा म्हटलं होतं की, हिंदीचे काही वर्ड्स आहेत, त्यांनी म्हटलं होतं की इसमें कोई संदेह नहीं है कि ब्रिटेन सरकार के खिलाफ हमारी शिकायतों का ठोस आधार है. 1700 में भारत अकेला दुनिया का 22.6% दौलत पैदा करता था, जो पूरे यूरोप द्वारा पैदा किए गए संयुक्त दलों के लगभग बराबर था.
लेकिन यही हिस्सा 1952 में घटकर 3.8% रह गया. फार मोठी गोष्ट मनमोहन सिंग यांनी सांगितली होती. त्यांनी काय म्हटलं होतं की इसवी सन 1700 मध्ये भारत एकटा पूर्ण जगाच्या 22.6% इकॉनॉमी आहे ती एकट्या भारताची होती. 22.6% इकॉनॉमी पूर्ण जगाच्या. विचार करा, जी की संपूर्ण युरोपाच्या बरोबरीची होती. संपूर्ण, फक्त अमेरिका नाही तर संपूर्ण युरोपाच्या बरोबरीची इकॉनॉमी एकट्या भारताची होती. परंतु जेव्हा इंग्रज भारतात आले, भारताला लुटलं आणि भारताला सोडून गेले, तर 1952 मध्ये परिस्थिती काय झाली, तर भारताची परिस्थिती झाली की ती जी 22.6% इकॉनॉमी आपली होती ती आली 3.8% वर. इतक्या कमीवर, म्हणजे नियर अबाउट 8 टाइम्स कमी झाली ती जेव्हा ते भारताला सोडून गेले. व्हायला तर हे पाहिजे होतं की ही जी इकॉनॉमी आहे दिवसेंदिवस वाढतच जायला पाहिजे होती जर इंग्रजांचं राज्य चांगलं असतं तर. परंतु याच्यावरून लक्षात येते की त्यांचं धोरण एकच होतं की भारताला लुटायचं आणि संपत्ती घेऊन जायची. आणि भारतीय लोकांनी काही विद्रोह करू नये म्हणून ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली ना, तर त्याची सैनिकांची संख्या किती होती माहिती आहे मित्रांनो? 2,60,000. आणि ही जी संख्या होती ना, ब्रिटनच्या एकूण सैन्यापेक्षा जास्त होती. म्हणजे त्यांचं स्वतःच्या देशातले सैनिक कमी आणि भारतात त्यांची सेना जास्त. का? कारण की इतकी प्रचंड संपत्ती त्यांना भारतातून भेटत होती आणि इथलच्या लोकांचा जो विद्रोह आहे त्यांना तो दाबायचा होता. आणि 1830 ते 1920 मध्ये जवळपास 37 लाख भारतीय, चीनी, आफ्रिकी, जापानी, मलेशियाई आणि ग्लोबल साऊथचे बरेचशा कारागिरांनी या लोकांनी बंधुआ मजदूर म्हणून ब्रिटनमध्ये नेलं आणि त्यांच्याकडून मजदुरी करून घेतली होती. एका प्रकारे त्यांना गुलाम बनवून त्यांच्या राज्यामध्ये ठेवलं होतं. ही सुद्धा या रिपोर्टमध्ये खुलासे करण्यात आले. आणि असंही सांगण्यात आलं की 1875 मध्ये त्यावेळेची जी त्यांची सैन्य होतं तो सगळ्यात जास्त या लुटीमध्ये सहभागी असायचा आणि सगळ्यात जास्त कमाई त्या सैन्यातील लोकांचं व्हायची. परंतु 1940 येईपर्यंत ते सगळं चक्र फिरलं. नंतर ब्रिटिश व्यापारी, बँकर आणि बिझनेसमॅन जे होते नवीन वर्ग उभारीस आला आणि त्यांनी मग 1940 म्हणजे 1900 नंतर तर 1940 पर्यंत लुटण्याचं जे धोरण आहे या लोकांनी तिथं एक्सेप्ट केलं होतं. आता या भारताची जी लूट या लोकांनी केली त्याबद्दल इकॉनॉमिस्ट लोक, अर्थशास्त्राचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं आहे की एक त्यांनी आकडा भारतासमोर त्यांनी सादर केलाय की त्यांचं म्हणणं आहे की 1757 जी प्लासीची लढाई तिथून तर 1947 स्वातंत्र्य होईपर्यंत जी एकूण संपत्ती यांनी लुटून नेली आहे ना, तर 2015च्या फॉरेन एक्सचेंजच्या जर स्वरूपात त्याची मांडणी करायची झाली तर ती एकूण संपत्ती होणार 30 खरब अमेरिकन डॉलर्स. इतकी प्रचंड संपत्ती त्यांनी लुटलेली आहे जर 2015च्या फॉरेन एक्सचेंजच्या रूपात सांगायची असली तर. विचार करा मित्रांनो, जर ब्रिटिशांनी इतकी संपत्ती लुटून नेली नसती आणि ही संपत्ती भारतात असती तर आज आपला भारत खरंच विश्वगुरूच राहिला असता. इतकी प्रचंड संपत्ती आपल्या भारताजवळ राहिली असती. ही रिपोर्ट होती मित्रांनो ऑक्सफॅमची. तुम्हाला काय वाटते ही रिपोर्ट, याबद्दल तुमचं काय मत आहे? ब्रिटिशांबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.